टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, मालेगाव प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती न्यायालयाकडून करण्यात आलेली आहे। या अगोदर देखील अनेक प्रकरण होते, ट्रेन बिल्किस बानो असेल। नाही, हे निर्दोष सुटले, न्यायालयाने जो काही न्याय केला असेल त्याच्या विरोधात किंवा त्याच्या बाजूने बोलण्याचा मला काही अधिकार नाही। पण माझं जे पहिल्यापासून मत आहे ते हे की ज्या दिवशी ह्या बॉम्ब ब्लास्टमध्ये सगळ्या आरोपींना ज्यांनी पहिल्यांदा शोधलं, RDX कोणाच्या घरी होतं हे शोधून काढलं, RDX आलो कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला। 65 किलो RDX आलो कुठनं, हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहिले। पण ज्या दिवशी स्वर्गीय हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी या खटल्याचा निकाल लागलेला होता। नक्की कोणी बॉम्ब ब्लास्ट केला असा आता सवाल विचारला। आतंकवाद म्हणजे भगवा आतंकवाद नाही असं देखील आता म्हणतात। हिंदुत्व कधी मी अजूनही सांगतो की आतंकवादाला धर्म, जात, पंथ, रंग नसतो। आतंकवादी असतात, कुठल्याही जाती धर्माचा त्यांचा कधीही संबंध जोडू नये। हे उशिरा सुटलेलं शहाणपण जर काहींना आज सुचत असेल तर ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। उपमुख्यमंत्री देखील म्हणतात की सत्य कधी पराभूत नाही होत किंवा पराजित नाही होत। चांगलं आहे। सर, पार्लमेंटमध्ये गृहमंत्री म्हणाले होते हिंदू आतंकवादी होऊ शकत नाही, कोर्टाने आज सिद्ध करून दाखवलं आहे असं आरोपींच्या वकिलांनी कोर्टासमोर वक्तव्य केलं। त्यानंतर कोर्टाने आम्ही अजूनही म्हणतो की हिंदू किंवा मुसलमान यांचा अतिरेकी कारवायांशी कधी संबंध नसते, ही मानसिक विकृती असते। त्याच्यामुळे आतंकवादाला धर्माचं नाव चिटकवणं योग्य नाही, हे आम्ही नेहमीच सांगतो। मात्र गोधरा हत्याकांड असेल, बिल्किस बानो प्रकरण असेल, त्यावेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला होता। बिल्किस बानोच्या आरोपींना तर जेलमधनं बाहेर काढण्यात आलं, काढल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आलं, पेढे वाटण्यात आले, गावोगाव त्यांचे सत्कार घेण्यात आले। ती कायद्याची पायमल्ली होती। कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर सरकारने हस्तक्षेप करून शिक्षा कमी करणं याला काय म्हणायचं? मुख्यमंत्री असेल त्याच्यावरती कुठे संशय निर्माण केला जातोय। जे साक्षीदार होते त्यांच्यावर देखील वेगळ्या प्रकारचं बघितलं जातं। ठीक आहे, आता ह्याच्यावर कोर्टाने निकाल दिला आहे, ह्याच्यावरती अधिक काही बोलणे योग्य होणार नाही। सर, मालेगावच्या स्फोटाप्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेने पहिल्यापासून पाठिंबा दिला होता आणि हे हिंदू धर्मीयांचं धर्मकार्यच असतं। हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसशी षड्यंत्रकारी नेत्यांनी चालण्यात आणला होता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट केलंय। ठीक आहे, चांगलं आहे। सर्व खापर काँग्रेसवरती पडत आहेत। संबंधच नाही, काँग्रेसचा काय संबंध? काँग्रेसचा काय संबंध? 17 वर्ष थांबून ठेवलं अशा लोकांना। ह्याच्या आधी तो बांद्र्याचा बॉम्ब ब्लास्ट झाला, त्याचे आरोपी निर्दोष सुटले। मग हे काय कुठल्या राजकीय पक्षाने केलं? तपासी यंत्रणेचं काम करत असतात। त्यांना जे आरोपी वाटतात त्यांना ते आतमध्ये ठेवतात, नंतर पुरावाच्या अभावी काही आरोपी सुटतात। हा तपास यंत्रणेचा दोष नाही आहे। पण मी जसं सांगितलं तसं ज्या दिवशी हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी या खटल्याचा निकाल लागला होता। षडयंत्र होतं सर, असं वाटतंय की अशा प्रकारची हत्या घडून मला ह्याच्यावरती काय अधिक बोलायचं नाही। सरकारी वकिलांकडून अनेक पुरावे सांगितले होते की RDX जे आहे ते काश्मीरमधून आणलं होतं, तर त्या दुचाकीला कुठेतरी बॉम्ब लावला होता, तर अपघाताच्या वेळी ज्या गोळ्यांचे जे शेल्टर उडतात ते देखील तिकडे आढळले होते। परंतु असे कोणतेही पुरावे जे आहेत ते सरकारी वकिलांकडून आज सिद्ध करता आले नाहीत। असं की माझा पहिल्यापासनं हा बॉम्ब ब्लास्ट झाल्यापासनं हा प्रश्न आहे की RDX हे फक्त 3-4 देशांच्या अतिरेकी संघटनांकडे आहे।
एक ते मोसादकडे आहे, इस्रायलच्या अतिरेकी संघटनांकडे आहे, एक ते ISIकडे आहे, हे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना, याच्याकडे मुबलक RDX असते. सर हेमंत करकरे असते तर वेगळा निकाल लागला असता काय वाटतं? हेमंत करकरेंना मी जेवढं बोलायचं आहे तेवढं बोललेलो आहे की ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी ह्या खटल्याचा देखील मृत्यू झालेला होता. नाही देणे सर, ज्ञानेश्वरी मुंडे ह्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुंडेंचे बंगल्यावरून कॉल्स येत होते, मात्र तपास जो आहे तो याच कारणामुळे तपास व्यवस्थित झालेला नाही हे पूर्ण पुराव्यानिशी सिद्ध होतं. या खुनामागचा आका कोण होता आणि कुठल्या आकाने हा खून केला हे बीडकरांपासून काही लपून राहिलेलं नाही. येत्या 2 दिवसात मला जी बातमी मिळाली आहे, म्हणजे मला जी माहिती मीडमधनं मिळते आहे, एक महिला तयार होईल आणि ती सांगेल की महादेव मुंडेला मीच मारला. याची तयारी पूर्ण झाली आहे. बघूया आता ती महिला किती हिंमत दाखवते. हे कारस्थान करून त्या महिलेला समोर आणलं जाणार आहे की स्वतः ती महिला त्या गटामध्ये त्या महिलेला पुढे केलं जाईल आणि आकाला वाचवण्यासाठी हे केलं जाईल. सर, पुण्यातली जी रेव पार्टी झाली त्या पार्टी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येते की त्या 3 ज्या महिला पळून गेलेल्या होत्या त्यांचा पार्टीशी कोणताही संबंध नव्हता, अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी न्यायालयासमोर दिली. त्यांना शोधण्यासाठी त्यांनी रेव पार्टी कशाला म्हणतात हे कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात किंवा जे या गोष्टींची संबंधित नाहीत त्यांना माहीत नसेल. रेव पार्टी म्हणजे 100-200चा जनसमुदाय एकत्र येणं, तिथे मुबलक प्रमाणात दारू असणं, तिथे मोठ्यांदा म्युझिक वाजणं आणि मोठ्या प्रमाणात नाच हा रेव पार्टीचा एक साधारण शब्द आहे. रेव पार्टीला त्याला रेव पार्टी म्हटलं जातं. घरात 4-5 जण काही करत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणतात असं मला तरी ऐकवण्यात आलं. मी कधी ऐकलेलं नाही. सर, गेल्या काही दिवसांपूर्वीच तुम्ही येऊरमधील बांधकाम उघडकीस आणलं होतं आणि आता अशाच मुंबई आळत प्रकरण जे आहेत ते महापालिकेला 3ऱ्यांदा झापलेलं आहे. येऊरमधील 200 बेकायदा जे बांधकाम आहेत त्यांच्यावरती मला वाटतं की सरकारने लावलेली 1 मॅन कमिटी आणि उच्च न्यायालयाचे आदेश ह्याच्यामुळे आता येऊरवरती थोडी तरी बंधनं येतील. ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, त्यांना हाकलून दिलं जातं आहे, पोलीसही त्यांची तक्रार घेत नाही, हे सगळं बघितलंय. हे सगळं धक्कादायक आहे. काय वाटतं, न्यायालय वारंवार ताशेरे ओढतंय मात्र महापालिका जैसे तेच भूमिकेत आहे. महापालिकेला काय घेणं देणं होत आहे थोडी आहे. सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्ली दौऱ्यावरती होते. असं समजतं की बड्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या मंत्र्यांची अडचणीत असल्यामुळे किंवा नेते अडचणीत असल्यामुळे ही भेट घेतली. मला ते दिल्लीला गेले हेही माहीत नाही, कोणाला भेटले हेही माहीत नाही, कशाला भेटले हेही माहीत नाही. मी काय त्यांचा व्यवसायक नाही आहे. सर, वंचित बहुजन आघाडीच्या पेजवरनं तुम्हाला शिवराळ भाषेतनं दिवसण्याचं त्याच्याने मला काही फरक पडत नाही. जेव्हा हे प्रकरण झालं सोमनाथ सूर्यवंशीचं, त्याच्या घरच्यांशी बोलून विधानभवनामध्ये हे मांडण्याचा जोरदार प्रयत्न मी केला. त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही मी प्रत्युत्तर दिलं आणि लागोपाठ 3ही अधिवेशनामध्ये 20-20 मिनटं अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला हातचा मुलगा गमावला आहे त्या आईच्या वेदना मी विधानभवनात एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसमोर सत्य ते आणण्याचा प्रयत्न केला. याच्या दोन बाजू आहेत. एक रस्त्यावरची लढाई, विधिमंडळातली लढाई आम्ही लढत होतो, पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढत होते. त्यांची लढाई वेगळी होती, आमची लढाई वेगळी होती. त्यांच्या लढाईला यश आलं याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. एका आईला तिच्या मुलाचा झालेला मृत्यू हा किती धक्कादायकाचा असतो हे काही वेगळं सांगायला नको, पण ज्यांनी ते केलं होतं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत होतं. पण प्रकाश आंबेडकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे
आज सुप्रीम कोर्टानेच सांगितलं गुन्हे रजिस्टर करा. जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसतं तर ह्या सरकारने जुमानलं नसतं, ह्या सरकारने त्यांना पाठीशी घातलं असतं. कारण का ह्या सरकारला पोलिसी राज्यावरती प्रचंड प्रेम आहे. कारण का पोलिसी राज्याच्या माध्यमातून सत्ता टिकवणं हे सरकारचं गणित आहे. तर त्या ट्विटमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं नाव वापरत त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब नावाची ॲलर्जी झाली का तुम्हाला, अशा प्रकारचं देखील कुठेतरी त्यांच्या ट्विटला, त्यांच्या शिवराळ भाषेला उत्तर देण्याची माझी संस्कार नाहीत, माझी संस्कृती नाही. जेव्हा सुजात आंबेडकरवरती फर्ग्युसन कॉलेजमध्ये घोषणाबाजी झाली, त्याच्या विरोधात वातावरण निर्माण झालं, तेव्हा मुंबईहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणारा पहिला माणूस जितेंद्र आव्हाड होता. त्यामुळे मला कोणी आंबेडकर समजवायला जाऊ नये आणि माझ्या कोणाची ॲलर्जी आहे का मला कोणाचं काही हे सांगण्याचा शहाणपणा माझ्यासमोर कोणीच करू नये. सर, कोल्हापुरातील माधुरी हत्तीचा जो काही प्रकार झाला त्यानंतर आता कोल्हापूर जनता जी आहे ती जिओ बॉयकॉट करण्याच्या मागे लागलेली आहे. मागील अनेक दिवसांपासून अनेक जे ग्राहक आहेत जिओचे, असं आहे की मला वाटतं भारतामध्ये अनेक देवळांचे मालकीचे हत्ती आहेत. दक्षिणेमध्ये तर अनेक देवळं अशी आहेत की ज्याच्यात हत्ती आणले जातात, पाळले जातात आणि एक ते धार्मिक हे समजतात. म्हणजे आता जैन धर्मियांमध्ये हत्तीला प्रचंड महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या. आणि ते जैन मंदिराचाच नांदणी जे गाव आहे तिथेमध्ये असलेलं मठाचं ते हत्ती होता. आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक त्या हत्तीवरती प्रेम करायचे. तो हत्ती धडधाकट होता, चांगला होता, काही त्याच्यात म्हणजे त्याला जेवायला मिळत नाही किंवा त्याच्याकडे बघायला कोणी नाही असं काही नव्हतं. अख्खं गाव त्याला म्हणजे आपल्या घरचा माणूस असल्यासारखं त्याच्याशी वागायचं. अचानक सर्वोच्च न्यायालय सांगतं की त्या हत्तीला तुम्ही काय ते वनताराला का द्या, कशासाठी द्या, अन्न कमी होतं का त्या हत्तीला, तो हत्ती काय आजारी होता का. प्रकल्प जात होते आता म्हणजे आता महाराष्ट्रातनं प्रकल्प न्यायचे, महाराष्ट्राचे विविध उद्योग उघडून न्यायचे, आता महाराष्ट्राचा हत्ती नेला. आणि त्या गावकऱ्यांचं प्रेम बघावं. 40-40, 50-50 हजार माणसं रडत आहेत त्या हत्तीकडे बघून. म्हणजे हृदय पिळवटून टाकणारे हे प्रकार आहेत. मुक्या प्राण्यांवर प्रचंड प्रेम करतो माणूस. आपल्या घरातला एखादा कुत्रा असेल, आपल्या घरात एखादं श्वान असेल आणि तो खूप प्रिय असेल आपल्याला, तो श्वान म्हणजे माझ्या दारावर असतो नाही तर माझ्या घरात असतो, आपल्याला ते प्रियच असतं कारण ते आपल्या अवतीभोवती फिरत असतं. आणि त्याचा मृत्यू ओढवल्यानंतर आपल्या घरात कमीत कमी 8-10 दिवस असं बैचैन असं म्हणजे काहीतरी दुःखद आपल्या घरातच घडलं आहे अशा प्रकारच्या भावना असतील. आज 40-45 वर्ष ती हत्ती ती समोर होती, तिची पूजा अर्चा तिला बघायची. अचानक ती घेऊन जायचं. कार्यकर्त्यांच्या तिथल्या लोकांच्या हृदयावरती पायच दिल्यासारखं. अरे हिंदी कशावर चालणार आहे पण करा. सर, मालेगांव जो बॉम्बस्फोट हुआ था उसमें जो कुछ निर्दोष थे उनकी दोषी थे उनकी निर्दोष मुक्तता जो है न्याय व्यवस्था ने की है. न्याय व्यवस्था का निर्णय अंतिम माना जाता है. न्याय व्यवस्था ने निर्णय दिया होगा तो सोच समझ के ही दिया होगा, इसमें कोई दोहरा नहीं. लेकिन मेरा ये मानना है कि जिस दिन 26/11 को इस तलाश के प्रमुख जो थे, मुखिया जो थे हेमंत करकरे जी, उनकी हत्या हुई, उसी दिन इस केस का मामला फिट हो गया था. पिछले कई महीनों से अनेक मामले हैं जैसे कि गोधरा हत्याकांड है, उसके ऊपर जितनी बात की जाए उतनी कम है. ठीक है, अभी न्याय व्यवस्था कर रही है तो न्याय व्यवस्था का सम्मान करना ये हमारा काम. महाराष्ट्र के मुख्यमंत्री बोल रहे हैं कि भगवा जो है वो आतंकवाद नहीं हो सकता, भगवा रंग जो है कभी आतंकवाद नहीं कर सकता. किसी रंग, किसी रूप, किसी धर्म, किसी जात, किसी प्रांत को
उंगली दिखाकर आतंकवादियों का उसके साथ संबंध जोड़ना ये गलत है। हम पहले से कह रहे हैं, हम पहले से ये मानते हैं कि अतिरेकियों का कोई धर्म नहीं होता। सर, ट्रम्प ऐसे कह रहे हैं कि आपके अर्थव्यवस्था के साथ आप निचले स्तर को जाइए। देखो, ट्रम्प ने जो टैरिफ लगाया 25%, उसने जो पाकिस्तान से हाथ मिलाया और कहने जा रहा है कि विश्व में एक अलग ताकत निर्माण होगी अब पाकिस्तान की, तो ट्रम्प के बारे में क्या बोलना हम लोग। ट्रम्प दिखने के लिए, दिखाने के लिए तो कुछ लोगों के वजह से भारत का दोस्त बना है, लेकिन सही मानों में मैं नहीं मानता हूँ कि ट्रम्प भारत का दोस्त है। हमारी रशिया से जो दोस्ती है, हमारे जो व्यवहार है, वो आज के नहीं है, सदियों पुराना हमारा दोस्त रहा है। मुझे आज भी याद है कि ब्रेज़नेव जब रशिया के अध्यक्ष हुआ करते थे, तब भारत के और उनके इतने दोस्ती के संबंध थे कि पूछो मत। और उसके बावजूद अगर कोई ये कहता है तो उसके मन में सिर्फ रशिया के बारे में जहर है, भारत के बारे में मैं नहीं कह सकता। लेकिन उस आदमी के दिल में रशिया, चाइना, जापान, ये सब राष्ट्र जो जिस गति से विकास कर रहे हैं, प्रगति कर रहे हैं, उसके खिलाफ ये गुस्सा है और मुझे लगता है ये नाजायज़ है। भारत जिस प्रकार से महासत्ता की ओर अपना जो प्रवास है वो चालू कर रहा है, इसी वजह से ये टैरिफ का जो नया बॉम्ब है वो डोनाल्ड ट्रम्प ने फोड़ा रहेगा। मैं इतना ही मानता हूँ कि कोई आदमी ये ना समझे कि डोनाल्ड ट्रम्प हमारा दोस्त है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।